तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सकाळी कणकवलीतून भरून निघालेले मस्तपैकी माझ्यासोबत आज अजय देवगण मुंबईत येणार होतो। देवगडचा अजय देवगण, DJ प्रणय पोसम आपलं खास मित्रांनो। तो आज म्हटला माका तुझ्याबरोबर मुंबईत येऊचा, तर म्हटलं चल बाबा तू कधी येणार आपल्यासोबत मुंबईत। तर पुढे येईल मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलं आहे। म्हटलं आदिष्टी देवी पाया पडूया, कारण हा कडक देवस्थान आहे मित्रांनो। इकडे पाया पडल्याशिवाय आम्ही काय पुढे जात नाही। आदिष्टी देवीच्या ते मस्तपैकी गाडी जरा बाजूक पार्किंग करू गावलेली, म्हणून म्हटलं जरा आपल्यामुळे दुसऱ्या कोणाक त्रास नको म्हणून गाडी जरा बाजूक लावलंय। मस्तपैकी जरा पाया वगैरे पडलंय, म्हटलं जरा आज मस्तपैकी जरा आंघोळ वगैरे करून येईल, त्याच्यामुळे जरा पाया वगैरे पडलंय। ही बघू शकतास पांढऱ्या पट्टीच्या बाजूक माझी गाडी जरा पार्क केलेलं आहे। पार्किंग व्यवस्थित असतात तर कोण आपल्याला बोलू शकत नाही। मस्तपैकी आदिष्टी देवीचं मस्तपैकी व्हिडिओ घेतले आणि पुढे निघाले। हनुमान जयंती असल्यामुळे मित्रांनो हई वरती टाकेवाडी स्टॉपच्या इकडे एक हनुमान मंदिर आहे, थंय पण जरा येईल म्हटलं जरा मस्तपैकी जरा जय हनुमान ज्ञान गुण सागर जरा म्हटलं हनुमंताकडनं जरा आपल्या जरा अंगात जरा पावर घेऊया। तर मस्तपैकी इकडे सत्यनारायणची महापूजा पण होती, इकडे प्रसादाने वाटप करत होते। मस्तपैकी जरा आमका पण प्रसाद घेतलं। अजय देवगण काय इल्लो नाही, अजय देवगण गाडीतच बसलेलो। तर मी मस्तपैकी जरा म्हटलं येतंय पाया पडून अजय देवगण हे बघू शकतो, समोर गाडी लावलेलं आहे, गाडीत बसलेलो। तर रात्री माका काय मूड झालं होतं, मस्तपैकी गाडीत मित्रांनो गाणी म्हणत चाललंय। मस्तपैकी गाणं ऐकू शकतास तुम्ही। मस्तपैकी आनंद दिघे साहेबांची आठवण झाली। एक या वैशिष्ट्य वेगळाच होता मित्रांनो, की साहेब होणार नाही पुन्हा होणे नाही असे आनंद दिघे साहेब आपले त्यांचं मस्तपैकी एक गाणं म्हटलंय। तर पुढे गेलंय तर संगमेश्वरात ह्या लक्झरीवाल्यांनी जाम करून टाकल्याने होता, ह्यांच्या नावावरच रोड केल्यासारखा वाटतं मित्रांनो। ह्या दोन लक्झरीमुळे सगळा ट्रॅफिक जाम झालेला आणि मी पण त्यांच्यात उलटा तांगाड केलंय। म्हटलं आपण पण आता रॉंग साईड मारून जायची, तुका नाही माका तर यमाचा खाजा, दोघांना काही तर असू दे, तू बाजूक राहूलस तर मी पण बाजूक राहणार असं म्हटलंय। रॉंग साईड मारून येईल आहे पुढे तर येऊन पोचलंय मित्रांनो हॉटेल दानिशला, आपला आवडता हॉटेल। जरा थोडासा महाग आडा पण मित्रांनो जबरदस्त असतं जेवण। खाल्यावर जरा मस्तपैकी पैसे वसूल झाल्यासारखे वाटतं होतं। आम्ही मागवलेलं मस्तपैकी हाफ तंदुरी आणि शेजवान राईस मागवलेलं। तर अजय देवगण मस्तपैकी कोंबडीक एका बाजून सोलूक घेतलेलं आणि मी म्हटलं दुसऱ्या बाजून सोलतोय। दोघांनी दोन टांगडा धरून पेचून टाकूया मस्तपैकी। तर दोघांनी घेतलेलं मस्तपैकी राईस इलो पुढ्यात। आता म्हटलं दोघांनी राईस आणि त्याच्याबरोबर कोंबडीची पेकाटा जरा वडूक घेऊया। तंदुरी मस्तपैकी मागवलेलं आणि तंदुरी इली आंगलेट इल्यावर जरा बाहेर येऊन म्हटलं दानिश हॉटेलचं मस्तपैकी एक जरा व्हिडिओ काढूया। व्हिडिओ जरा घेतलंय अजय देवगण का म्हटलं आता चल चायनीज आपल्या आंगलटी येणार, पण काय करणार मित्रांनो रोडवर काय भेटत नसल्यामुळे असं करूचं लागतं। तर इलय परशुराम घाटात ही मित्रांनो इन्सुलेट गाडी पलटी झाली, नुकतीच झाली अशी मला वाटतं। इन्सुलेट डबेचं भरपूर नुकसान झालेलं मित्रांनो। गाडी सावकाश चालव, मुंबई गोवा हायवे डेंजर झालेलो। ती येऊन पोचलो कशेडी घाटात। तर आता म्हटलं अजय देवगण का मस्तपैकी चालव बसवलंय। अजय देवगण का म्हटलं कडेकडे जरा चल, मस्त चालवता मित्रांनो गाडी, काही टेन्शन नाही त्याच्याकडे दिल्यावर आपलं एकदम फिलिंग ढगात असता। तर तिकडनं मध्ये काही शूट काढले नाही तर येऊन पोचले मित्रांनो वाकणच्या खिंडणीत। तर वाकणच्या खिंडणीत माका वाटलं एवढा कशा गर्दी होती, तर मी म्हटलं एक टपरी असल्यामुळे चाय पिऊ गर्दी की काय, तर नाही मित्रांनो पुढे येऊन बघतोय ते कंटेनर पलटी झालेलं। त्याच्यासाठी सगळा पोलीस प्रशासन वगैरे सगळे दाखल झालेला आणि भरपूर जण गाववाले पण होते। सगळे गाडी बाहेर काढूचा काम चालू होता, सगळ्या गाड्यांका एक साईड दिल्याने करून आणि मस्तपैकी गाडी काढत होते। तर मित्रांनो गाडी सावकाश चालव, मुंबई गोवा हायवे एकदम डेंजर झालेलो, काय कधी होय तर काय सांगता येत नाही। त्याच्यामुळे गाडी आपण सावकाश चाललो तर बरोबर सगळा होता, समोरचं कसंही येऊ दे। तर पुढे येईल मित्रांनो तर सकाळी 4:15 वाजता ही मस्तपैकी शार्पी वगैरे लावून ना अशी मिरवणूक चाललेली ना, तर माकाच समजा नाही की एवढ्या नाचणाऱ्यांच्या अंगात सकाळी 4 वाजता कशी काय ताकद दिली ती देवाकच माहीत असत। मस्तपैकी भरपूर गर्दी होती मित्रांनो आणि सकाळीच पालखी निघालेली। डॉल्बी एवढं भारी होतं ना की गाडी आपली पण गाडी अशी बाजूसून गेल्याबरोबर थरथरूक लागली, नादखोळा एकदम फिलिंग होती। सगळे 4 वाजता मस्तपैकी नाचत होते। तर पुढे येऊन पोचले JN पिटिक म्हटलं सकाळीच एक सकाळी व्ह्यूचा व्हिडिओ म्हटलं घेऊया आणि म्हटलं का आपल्या एअरपोर्टला जाऊचा खाली करू, बाकी काही म्हटलं आता थांबायचा नाही, सान 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 चलत राहायचा।
तर पुढे JNPT रोडवरनं चलत होतं तर पुढे येऊन बघतोय तर पुढे एक गाडीचा आणि ॲक्सिडेंट झालेला. तर रस्त्यात मित्रांनो तिसरी गाडी म्हाका दिसली. तर पोलीस होते थंय ते म्हटलं त्याका कामाक तरी लावा नाही तरी त्याका बाहेर तरी काढा असं म्हटलं आणि पुढे येईल अंधेरी घेऊन पोचले मित्रांनो. गाडी पार्क केलं आहे. आता म्हटलं झोपून जायचं. अजय देवगण झोपलेलो तर म्हटलं मी पण झोपतोय. तर मित्रांनो ब्लॉग कसं वाटलं आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करू विसरू नको आणि गरीब मित्राक वरती काढा मित्र.